आणि आत्ता इथे पोचलेलो आहे. मी निघताना काही व्हिडिओ स्टार्ट वगैरे केला नव्हता, कारण असं वाटत होतं की आज वेगळा व्हिडिओ बनवूयात जेणेकरून मला बसस्टॉपचा व्हिडिओ बनवायचा आहे. तो बसस्टॉपचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला इथे यावं लागतं. आणि हे इथे म्हणजे हे मी जेव्हा इथे आल्यानंतर पहिला एक व्हिडिओ सुरू केला असेल तो या स्पॉटवरून. आमच्या घरापासून इथे यायला ऑलमोस्ट अडीच एक किलोमीटर लागतात. तेवढं मी झाल्यानंतर मी हा आत्ता व्हिडिओ सुरू करतो आहे. मला व्हिडिओ सुरू करण्यासाठी ह्या रस्त्याने पुढे जावं लागतं. पुढे बसस्टॉप आहे, तर मी आता या रस्त्याने पुढे पुढे जात राहणार आहे. आणि त्याशिवाय मी जर्की नाही घातलेलं आहे, त्यामुळे आपण बसस्टॉपकडे निघालेलो आहे. मी जिथून डाऊनटाऊनला बस जाते त्या बसस्टॉपकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हा परिसर तुम्हाला दाखवतो आहे मी. खरं तर आता 7 वाजले, 7:30 झालेत, तरी ह्या रस्त्याला थोडेफार ऑफिसेस आहे. फायर ब्रिगेडचं सुद्धा ऑफिस आहे, त्यामुळे थोडीशी वर्दळ कम्पॅरेटिव्हली इतक्या लवकर जास्त वाटते आहे. तुम्हाला इतर मी व्हिडिओ दाखवतो त्याच्यामध्ये वर्दळ नसते, पण मी ऑलमोस्ट आता पार्क साईड म्हणून जे दिसतात समोर, थोडंसं नाही आता नाही पुढच्या स्क्रिप्टमध्ये दिसेल, तर तिथे पोचलेलो आहे. की जेणेकरून दाखवतोच लगेच. समोर पार्क साईड लिहिलेलं आहे ना, तिकडे बसस्टॉप आहे. आणि मुद्दामून इथे व्हिडिओ करतो आहे. माझ्या मागे दिसतं आहे ते फायर प्रोटेक्शन की अग्निशामक दलाचं ऑफिस आहे इथे. मी जसं म्हटलं की शिकागोमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशन वेगळं असतं, फायर प्रोटेक्शन वेगळे असतात, सरकारी सर्व विभाग वेगवेगळे असतात. प्रत्येक राज्याचे जसं असतं तसं हे प्लेनफील्डचं फायर ऑफिस आहे. हे जे मी आता तुम्हाला दाखवेल. आणि ह्या रस्त्याने मी पायी यायचो. इनफॅक्ट खरं आता सायकलवर आलो आहे म्हणून खरं तर लवकर पोचलेलो आहे. अदरवाईज मला तासभर पायी यायला लागायचा आणि आत्ता मी माझ्या सायकलवर आलेलो आहे, त्यामुळे लवकर पोचलेलो आहे. पण जास्त वेळ न दवडता आपण आता त्या बसस्टॉपचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे मी म्हणतो आहे इकडे बस स्टेशन आहे त्याचा. चला जाऊयात. आणि ही आलेली बस इकडून म्हणजे डाऊनटाऊनवरनं किंवा गॅरेजमधनं तिथे बोर्ड लिहिला गॅरेजवरनं आलेली आहे, म्हणजे डेपोतनं आलेली आहे. आता ती डावीकडे वळून बसस्टँडमध्ये जाईल आणि मग तिथनं मग पुन्हा डाऊनटाऊनला जाईल. खरं तर ह्या बसस्टँडच्या माझ्या खूप आठवणी अशा जागृत होतात, कारण मी ह्या बसचा बस म्हटली जाते याला. ही CTA वेगळी आहे. CTA म्हणजे शिकागो ट्रान्सपोर्ट अथॉरिटीच्यापेक्षा वेगळी बस आहे. ही प्रायव्हेट, आपल्याकडे जसं प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर असतात, मे बी तसला असण्याची शक्यता मला कन्फर्म माहिती नाही आहे. समोर बस स्टेशन आलेलं आहे. हा बसस्टँडच्या बाबतीत माझ्या खूप आठवणी जागृत आहेत आणि त्या मला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आहे. इनफॅक्ट खरं कसं होतं आहे माहिती का, व्हिडिओ करायचा तर व्हिडिओ थोडा मोठा होतो आणि व्हिडिओ मोठा झाला की तुम्ही पाहत नाही. जे एक्सप्लेन करायचं आहे किंवा मला जे सांगायचं आहे त्याच्यामध्येच बरंचसं स्पेस ॲक्वायर होते. पण केवळ ते झालं तरी चालेल, पण निदान थोडाफार तुम्हाला कळावं याच्यासाठी मी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आहे. अर्थात मला अगदी काही मोजक्या शब्दात सांगता येत नाही, त्यामुळे माझं व्हिडिओ मोठा होतो आणि व्हिडिओ मोठा झाला की तुम्ही पाहत नाही एवढं नक्की आहे. पण एनिवे मी जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करणार किंवा जास्तीत जास्त दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. चला, एक महत्त्वाचं सांगायचं आहे की ह्या बसेसचं टायमिंग फक्त सकाळी 6:30 ते आय थिंक 9:30पर्यंतच असतात. एवढ्या वेळातच त्या बसेस इथून सुटतात. दिवसभर काही इथे नसतं. डायरेक्ट रात्री 6-4 नंतर इथे फक्त डाऊनटाऊनला जाऊन आलेले प्रवासी उतरतात आणि जातात.
समोर तिकडे डेपो आहे म्हणूया, तिथून बसेस येतात आणि ह्या पार्कमध्ये थांबतात आणि इथून मग पुढे ह्याला डाऊनटाऊनला जातात. हे समोरचं स्टँड आहे. आपण तिथे थोडं पुढे जाऊयात. हे बस स्टँड आहे. खरं तर व्हिडिओ छोटा करायचा मला बरीचशी माहिती सांगूशी वाटते आणि माहिती सांगायचं म्हटलं की थोडंसं व्हिडिओ मोठा होतो. तर हे बस स्टँड आहे आणि ह्या ज्या सर्व गाड्या थांबलेल्या आहेत ना, ह्या जे डाऊनटाऊनला प्रवासी गेलेले आहेत त्यांच्या आहेत. आपल्याकडे जसं शिवाजीनगरला म्हणा किंवा शिवाजीनगरला ह्या टायमिंगच्या जसं त्या बसेसचं टायमिंग असेल त्याप्रमाणे ह्या बसेस सुटत जातील. आणि हे बसस्टँड आहे. मी बसस्टँडमध्ये सुद्धा आतमध्ये घेऊन जातो आहे तुम्हाला, बस स्टेशनमध्ये प्रॉपर. आता ह्या 2 बसेस गेल्या की इथे काही गर्दी राहणार नाही. तिकीट काउंटर हेच आणि ह्या प्रॉपर हे जे मी म्हटलं ना तुम्हाला की हे पेस बस स्टेशन, ह्याचं टायमिंग ठरलेलं आहे, ह्याचे रूट ठरलेले आहेत. त्यानंतर पाणी पिण्याची सोय आहे. त्याच्याशिवाय तिकडे बसस्टँड आता ह्या टायमिंग झालं की परफेक्ट टायमिंगप्रमाणे बसेस ह्या निघत असतात. आता माझ्यासमोर पुढच्या अगदी पहिल्या लाईनीमध्ये 755 नंबरच्या बस आहे, पण तिचं मार्गसुद्धा वेगळे वेगळे असतात. ह्याचा मी खूप बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच वेळा इनफॅक्ट ह्याच्याशिवाय मला डाऊनटाऊनमध्ये जाण्याचं दुसरं ठिकाणच नाही आहे. डाऊनटाऊनला मला जेव्हा एकट्याला जायचं असतं तर मला केवळ या बसस्टॉपवरूनच जावं लागतं. पण त्यासाठी मला ती परफेक्ट वेळेवर इथे पोहोचावं लागतं. तर या बसस्टँडवरनं फक्त सकाळी 5:12ला पहिली बस आहे 855 नंबरची. त्यानंतर मध्ये 7-8 बसेस आहेत आणि शेवटची बस आहे ती 10:30ला 850 10:30ला. केवळ एवढंच. ह्या ज्या बसेस आहेत फक्त ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ते 12 बसेस आहेत. त्याच्याशिवाय इथून बस नाही आहेत. दिवसा 10:30 नंतर कुठलीही बस इथून जात नाही. आणि पुन्हा येताना या टायमिंगमध्ये येतात बसेस. तर पहिली बस इथे पोचती 3:05 आणि शेवटची बस पोचते 7:20. एवढ्याच केवळ बसेस आहेत तिथे. त्याच्याशिवाय या बसस्टँडवर काही नसतं. म्हणजे मी जे दाखवतो तेवढंच केवळ. अर्थात हे मी तुम्हाला वाचूनच दाखवलेलं आहे, म्हणजे थोडीफार बसस्टँडची कल्पना यावी म्हणून. त्याच्याशिवाय रूट वगैरे दाखवायचा म्हटलं तर व्हिडिओ मोठा होईल. ऑलरेडी माझा व्हिडिओ मोठा झालेला आहे, त्यामुळे आवर्त घेऊयात. थँक्यू. मी थांबलेलो आहे. मी काही आज बसने जाणार नाही आहे. आज केवळ तुम्हाला हा बसस्टँड दाखवायचा होता म्हणून मी आलेलो आहे आणि व्हिडिओ करतो आहे. आता मी बसस्टँडवरूनच चालतो आहे आणि तुम्हाला आता एक डिस्प्ले बोर्ड असेल पाहूयात. आणि हे बसस्टँडची रचना पहा अशी असते. सर्व साईडने जे दिसतं आहे ते पार्किंग दिसतं आहे. हा बस रूट आहे. म्हणजे पेस बस स्टॉप 850 851 855 इथे थांबत असते या पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्या. आणि हा समोरचा डिस्प्ले बोर्ड 850 नंबरची बस मिशिगन सुपेरियरला जाणार आहे. आत्ता 6:50 झालेच, 9 मिनिटांनी येईल. त्यानंतर दुसरी 855ची 29 मिनिटांनी येईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढची 34 मिनिटांनी येईल, असं डिस्प्ले बोर्डवर दाखवलं. पण अर्थात एवढं नक्की की मी जे काय व्हिडिओ बनवतो ते खरं बऱ्यापैकी माझ्याकडनं चांगले प्रयत्न होतील अशा पद्धतीनेच बनवतो. मी मान्य करतो की व्हिडिओ मोठे होत आहेत आणि मोठे व्हिडिओ तुम्ही पाहत नाही, पण हे माझ्या स्मृतीत राहतील, माझ्या आठवणीत राहतील. त्यामुळे मला असं वाटतं की आपलं काम कंटिन्यू करूया. ज्यांना पाहायचं ते पाहतील, ज्यांना नाही पाहायचं ते नाही पाहणार. अर्थात पाहणारे पाहतील आणि न पाहणारे न पाहतील, याचा अर्थ असा नाही आहे की काही जणांना. पण माझा व्हिडिओ यूट्यूबवर लवकर येत नाही कदाचित, त्यामुळं पाहत नसतील. छोटा व्हिडिओग्राफर असल्यामुळे यूट्यूब काय माझ्या व्हिडिओला प्रायोरिटी देत नाही. आणि दुसरं असं की जर माझा व्हिडिओ जर चांगला असेल, म्हणजे यूट्यूबच्या सर्व रूल्स रेग्युलेशन फॉलो केले असेल तर यूट्यूबचा व्हिडिओ लवकर येतो. कदाचित माझ्याकडनं अपील करावं लागणार आहे. माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझं चॅनल शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला नक्कीच चांगले चांगले व्हिडिओ देत राहील. आता माझा GoProसुद्धा रेडी आहे
आणि मी आता डाऊनटाऊनला गेल्यानंतर आणखी चांगले व्हिडिओ मिळाला. ही मालगाडी जी चाललेली आहे ही केवळ मालगाडींचाच रस्ता आहे हा. याच्यावरनं प्रवासी गाडी जात नाहीत, केवळ मालगाड्यांसाठी. व्हिडिओ मोठा होतो आहे, माझी लिंक तुटली होती. एनिवे चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.